तुम्हाला देखील सरकारी बँकेत सरकारी अधिकारी म्हणून काम करायचं असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. IBPS ची प्रोबेशनरी ऑफिसर या पदाची जाहिरात जी आहे तर ते आलेले महाराष्ट्रातील उमेदवारांना देखील याच्यात चांगली संधी असणार आहे. तर किती जागा रिक्त आहेत, पात्रता काय लागते, परीक्षा पॅटर्न काय असतो, अभ्यासक्रम काय असतो, याच्याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, IBPS PO ची जाहिरात जी आहे तर ते आलेली तुम्ही पाहू शकतात. ही PO ची जाहिरात जी आहे तर ते त्यांची इथं आलेली आणि तुम्ही देखील या बँकिंग परीक्षांची IBPS, SBI, RBI, RRB, इन्शुरन्स यांची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपले रेकॉर्डेड बॅच इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे, उडान नावाची. तर तिथून तुम्ही ही बॅच जी आहे तर ते नक्की जॉईन करू शकतात. बघा, याचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते 1 जुलै पासून स्टार्ट झालेले आणि 21 जुलै पर्यंत चालणार आहेत. त्याच्यानंतर याची जी पूर्व परीक्षा आहे तर ती पूर्व परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये होणार आहे. लगेच त्याचा रिझल्ट लागणार आहे. त्यानंतर त्याची जी मुख्य परीक्षा आहे ती ऑक्टोबर 2026 मध्ये होणार आहे. पर्सनॅलिटी टेस्ट आणि इंटरव्ह्यू जो आहे तर तो नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होईल आणि जानेवारी 2027 मध्ये तुम्ही डायरेक्ट नोकरीला जे आहे तर ते रुजू होणार. अशा पद्धतीने त्यांनी बघा इथं जवळपास तर तुम्ही पाहिलं 6715 म्हणजे जबरदस्त जागांची भरती यावेळी इथं आलेली. टॉपला इथं बँक ऑफ बडोदा आहे, जवळपास 1900 पदांची भरती आलेली. बँक ऑफ इंडिया 500, बँक ऑफ महाराष्ट्र 1100, कॅनरा बँक 1500, त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया 500, इंडियन ओव्हरसीज बँक 550, पंजाब नॅशनल बँक 504, पंजाब अँड सिंध बँक 101, अशी 6715 ही मेगा भरती आतापर्यंतची ही खूप मोठी मेगा भरती. वाटल्यास बघा 2023 मध्ये तर फक्त 3284 एवढे झाले होते. 2024 मध्ये इलेक्शन इयर असून देखील फक्त 5973, 2025 मध्ये 6190 आणि जर तुम्ही आता पाहिले 6715 म्हणजे या आधी फक्त 2022 ला 8432 पदांची मेगा भरती आली होती आणि त्याच्यानंतर इतक्या वर्षानंतर ही एक चांगली मोठी भरती जी आहे तर ते इथं पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये या सर्व बँक असणारे पगार पण याच्यात 48,480 एवढा असणार आहे. म्हणजे हा बेसिक पे. जर तुम्ही जर पाहिला हा 76,000 प्लस इन हँड भेटतो बरं का. इन हँड म्हटलं मी, डायरेक्टली तुमच्या अकाउंटला जेवढे येतील तर ते 76,000 प्लस इन हँड सध्या जो आहे तर तो पगार तुम्हाला इथं मिळतो. वयाची लिमिट इथं 20 वर्ष आणि 30 वर्षे. परंतु जर तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्ष सूट मिळते. म्हणजे काय की तुम्ही वयाच्या 35व्या वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC वाल्यांना 3 वर्षाची सूट, म्हणजे तुम्ही वयाच्या 33व्या वर्षापर्यंत इथं अर्ज जो आहे तर तो इथं करू शकतात. शैक्षणिक पात्रता पाहिली तर कोणत्याही शाखेचा पदवीधर सांगितलेले, फक्त तुमची पदवी जी आहे तर ती पूर्ण पाहिजे. बाकी तुम्ही कुठल्या शाखेतून पदवी केलेली याला काही ते महत्व देत नाही. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क हे SC ST दिव्यांग उमेदवारांना फक्त 175 रुपये आणि बाकीच्या कॅटेगरींना 850 रुपये एवढे परीक्षा शुल्क आपल्याला पाहायला मिळतं. सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर याची सर्वात आधी पूर्व परीक्षा होते, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होते आणि इंटरव्ह्यू, अशा 3 स्टेप असतात या परीक्षेमध्ये. पूर्व परीक्षेचा पॅटर्न पाहिला 3 महत्वाचे विषय असतात बघा, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग. इंग्लिशचे 30 प्रश्न असतात, ऍप्टिट्यूडचे 35 प्रश्न, रिझनिंगचे 35 प्रश्न. प्रत्येकाला सेक्शनल टायमिंग असतो 20-20-20. यावेळी त्यांनी सेक्शनल कट ऑफ पण ठेवलेलं आहे, ओव्हरऑल कट ऑफ पण ठेवलेलं आहे. म्हणजे या सगळ्या याच्यात तुम्हाला चांगले मार्क्स घेणे इथं बंधनकारक असणार आहे. त्याच्यानंतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. मुख्य परीक्षेमध्ये जनरल म्हणजे इथं रिझनिंग, त्याच्यानंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस याच्यावर प्रश्न, इंग्लिश, डेटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस याच्यावर प्रश्न, म्हणजे 170 प्रश्न आणि 200 मार्क्सचा असतो. यावेळी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर पण पाहायला मिळतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश हा विषय जो आहे तर तो डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे लेखी पद्धतीने म्हणजे लिहून जो आहे तर तो द्यायचा आहे. याच्यामध्ये एक पर्सनॅलिटी टेस्ट पण होणार आहे. ही इंटरव्ह्यूच्या आधी होणार, मे बी ही ऑनलाईन तुमची झूम मीटिंगवर किंवा ऑथोराइज सर्व्हिस त्यांचे जे सेंटर्स असतील तिथं बोलून तुमची पर्सनॅलिटी टेस्ट आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तर तो होणार आहे. या प्रत्येक प्रक्रियेमध्ये तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर तिथं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील जर आपण परीक्षा केंद्र पाहिले बघा, हे सर्व जे आहेत तर ते पूर्व परीक्षेचे केंद्र आहेत आणि हे सर्व मुख्य परीक्षेचे केंद्र आहेत. म्हणजे तुमच्या जिल्ह्याजवळच परीक्षा होणार. फॉर एक्झाम्पल बघा, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, ठाणे, MMR रिजन, जळगाव, कोल्हापूर, लातूर, चंद्रपूर, धुळे, संभाजीनगर, अमरावती, हे सर्व ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं तर त्यांच्या परीक्षेचे सेंटर्स. आता या भरती संदर्भात आणखी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही माहिती तुमच्या सर्व पदवीधर मित्रांना शेअर करा, कारण की बँकेत खूप मोठी जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.